शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि सगळ्यांना माझा सप्रेम आणि सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या कार्यक्रम सुरुवात होण्याआधी ज्यांनी एक अत्यंत सुंदर आणि जबरदस्त असा जलसा सादर केला ते सगळे कलाकार, अनिरुद्ध सूर्यवंशी, भारत बाबू लोणाने आणि त्यांचे सहकारी, मंचावर उपस्थित सुधीरजी जावळे, ऑनलाईन थोड्या वेळात ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे ते संग्रामजी पाटील, माझे मित्र मॅक्स महाराष्ट्राचे संपादक किरणजी सोनवणे, देवेंद्रजी तावडे आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक वसंतदादा साळवे आणि या आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो. किरणने खरं तर खूप जोरदार भाषण करून माहोल पेटवून दिला आहे. मला त्याच्यावर पाणी घालायचं नाही, पण मला काही गोष्टी इथे मांडायच्यात. मूकनायकच्या निमित्ताने आपण इथे आज मूकनायकचा 104वा आपण वर्धापन दिन इथे साजरा करतो आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. मूकनायकचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पण मला इथे का बोलवलं हे मला कारण जेव्हा मला स्वतःलाच विचार केला, म्हटलं कदाचित मूकनायकचा कार्यक्रम आहे, 1 महिन्यासाठी मी मुका झालेलो नायक होतो म्हणून बोलवलंय काय. पण मूकनायकची लढ्याची परंपरा आहे जी आपल्याला मिळालेली, पत्रकारितेचा खरा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. पत्रकारितेचं मूळ, जसं किरण मगाशी सांगत होते की पत्रकारिता ही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध असावी. मग त्या प्रस्तावित व्यवस्थेमध्ये कोणी का असे ना, एकाला तिथे प्रश्न विचारणं हे आपलं काम नाही आहे. जो त्या सत्तेत असेल, जो जे मूठभर इथे राज्य करत असतील, इथल्या शोषित वंचित घटकांवरती ज्यांच्याकडनं अन्याय होत असेल, त्यांची वाचा बनण्याचं काम हे पत्रकाराला करायचं आहे. आणि याचा पाया आपल्याला मूकनायकने बांधून दिला आहे. ज्याला आवाज नाही त्याचं आपल्याला नायक व्हायचं आहे आणि त्यासाठीच पत्रकारितेची भूमिका असावी या मताचा मी आहे. आणि म्हणून आज कदाचित त्या कार्यक्रमात बोलवलं असेल. सगळ्यात पहिले या इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला आमंत्रित केलं, तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. भाग्य वगैरे शब्द मी वापरणार नाही, पण इथे येऊन तुमच्यासोबत हा संवाद साधण्याचा मला योग येतो आहे. हे माझ्यासाठी, ही बाब माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी आहे असं मला वाटतं. कार्यक्रम सुरू होण्याआधी आपल्यातले अनेक जण भेटले, ज्यांना मी खरं तर कधी भेटलोही नव्हतो आयुष्यात, ज्यांना कधी बघितलंही नाही, त्यांची नावं मला माहीत नाहीत, अशी मंडळी मला येऊन भेटली. त्यांच्यातले काहींनी मला फोटो दाखवले की जेव्हा तुमच्यावरती कारवाई झाली तेव्हा आम्ही सर्व तुमच्यासोबत उभे होतो. किमान आय सपोर्ट लोकशाही, आय सपोर्ट कमलेसूत्र असे त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केल्या होत्या. ते अनेक लोकही आज मला इथे भेटले. हा चेहरा नसतो तुमच्या, हा गर्दीचा किंवा दर्दीचा चेहरा नसतो, हा तुमच्यासाठी, त्या तत्वांसाठी उभा असणारा चेहरा असतो. त्यांनी कधी कमलेसूत्राला टीव्हीच्या स्क्रीनच्या बाहेर प्रत्यक्षात कधी बघितलं नसतं, पण त्या माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ही शिकवण आपल्याला जी मुळात बाबासाहेबांनी दिलेली आहे, ती शिकवण आज मला इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. त्यामुळे मला खूप आनंद या गोष्टीचा झाला. तत्वांसाठी लढायचं असतं. बाबासाहेबांनी 29व्या वर्षी मूकनायक सुरू केलं. खूप कमी त्यांचं वय. बरं, इंटरेस्टिंगली मला 2-3 गोष्टी अजून खरं सांगायच्या, मग मी या सगळ्या गोष्टीकडे येतो. मला खूप बाबासाहेब आयुष्याच्या वळणावर टप्प्याटप्प्यावरती भेटत गेले. मूळचा नाशिकचा, त्यामुळे नाशिकचा पण एक संबंध आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मला नाशिक तसं नदीकाठचं शहर आहे, धार्मिक शहर आहे, आपण काय म्हणतो तीर्थक्षेत्र आहे नाशिक, तिथे अनेक लोक येतात. बाबासाहेबांचा फार नाशिकशी जिव्हाळा होता आणि मी जिथं माझा जन्म झाला त्या नाशिकच्या एका भागामध्ये, तिथे वामनदादा कर्डकांचा तिथे त्यांचा निवास असायचा. त्यामुळे ते नाव ऐकून होतं. नंतर वामनदादा खूप उशिरा भेटले, आयुष्यात भेटले म्हणजे त्यांच्या कामाची भेट झाली, कामाची ओळख झाली वामनदादांची. त्यामुळे वामनदादा कर्डक आम्हाला तिथे माहिती होते. काळाराम मंदिरात आई खूप धार्मिक होती, तिला तिचा देव देवळात भेटला, मला पुस्तकात भेटला, मला बाबासाहेबांमध्ये भेटला. त्यामुळे पण जायचो तिच्यासोबत मंदिरात. नंतर कळलं की या काळाराम मंदिराला जो बाबासाहेबांचा इतिहास होता. खरं तर आज जेव्हा लढत असताना मला अनेकांनी जेव्हा विचारलं की हा लढा तुम्ही जेव्हा लढत आहे, लोकशाहीवादी भूमिका तुम्ही जेव्हा घेताय, तर तेव्हा तुम्हाला का करावं असं वाटतं ही गोष्ट, त्याच्यासाठी का उभं राहावं असं वाटतं. तर मी तेव्हा तेच उदाहरण डोळ्यासमोर घेतो की बाबासाहेबांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं का, की मंदिरातल्या आपल्या समर्थकांनी मंदिरात जावं, त्यांनाही रोज प्रसाद मिळावा, त्यांनाही घंटा वाढवायची संधी मिळावी किंवा तिथे देवाच्या चरणी लीन व्हावं असं वाटतं? अजिबात नाही.
हे पर्वतीला पण एक बाबासाहेबांनी आंदोलन केलं, पर्वती मंदिर प्रवेशाचं नाशिकच्या काळाराम मंदिरात एक केलं. हा समान हक्क तुम्ही मंदिरात जाताय, तुम्ही आम्हाला अडवताय कशाला? हा कसा लढा होता? आम्हाला आज जाऊ द्या हा लढा नव्हता तिथे. तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? हा प्रश्न बाबासाहेबांनी तिथे विचारायचा होता. तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही, रोक सको तो रोक लो असं म्हणत बाबासाहेब तेव्हा मंदिरात गेले होते. तिथे दर्शन घ्यायचं नव्हतं त्यांना किंवा तिथे देवाच्या चरणी लीन व्हायचं नव्हतं. पण अडवू नका, आमची अडवणूक करू नका. आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? तुमची व्यवस्था आम्हाला अडवू शकत नाही, हे ठासूनपणे बाबासाहेबांनी तिथे सांगितलं. आणि म्हणून त्यांच्यासाठी काळाराम मंदिराचा प्रवेश हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. समानतेची लढाई, जी पुढे आपण मगाशी जे प्रिएम्बल वाचलं, जी उद्देशिका वाचली आपण घटनेची, त्याच्यातला तो शब्द आहे समान संधीचा. पुढे हा प्रसंग मी खूप म्हणजे कमी लोकांना माहिती असेल, म्हणजे मी इंटरेस्टिंगली हा सांगतो. मगाशी त्याचा उल्लेख निघाला म्हणून मला आठवला. आणि आज मूकनायकच्या निमित्ताने तो आठवतो, कारण बाबासाहेबांनी जेव्हा मूकनायक काढलं तेव्हा त्यांना संपादकीय जबाबदारी घेता आली नाही, कारण तेव्हा ते सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, ती त्यांच्याकडे नोकरी होती आणि तेव्हा दुसरी जबाबदारी ते घेऊ शकत नव्हते. डॉक्टर आंबेडकर हा सिनेमा आला होता जब्बार पटेलांचा, तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, त्यात मामुटींनी भूमिका केली. तिथे माझा थोडासा संबंध सिडनॅम कॉलेजचा. सिनेमात एक संदर्भ आहे, एक सीन आहे, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर सिडनॅम कॉलेजमध्ये पहिल्यांदा प्राध्यापक म्हणून जॉईन झाले तेव्हा काही विद्यार्थी त्यांची खिल्ली उडवतात की हा काय माणूस इंग्रजी बोलणार आहे आणि हा आपल्याला इंग्रजीत शिकवणार का? सिडनॅम कॉलेज तेव्हा उच्चभ्रूंच आणि मोठ्या धनिकांच्या मुलांचं ते कॉलेज होतं. तर तिथे तो सीन सिनेमात, तुम्ही जर ज्यांनी सिनेमा बघितला ज्यांना आठवत असेल, तर मामुटीचा सीन आहे. तर त्या सीनमध्ये जो मुलगा म्हणतो हा कोण शिकवणारा, तो मुलगा मी आहे त्या सिनेमामध्ये. पुन्हा एकदा सिनेमा बघा, तुम्हाला कदाचित ओळखायला येणार नाही, कारण डोक्यावर केस वगैरे होते तेव्हा. पण तो त्या सीनमध्ये मला म्हणजे जब्बार पटेल, मी फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो, त्याचं शूटिंग तिथे सुरू होतं आणि अनायासे संधी मिळाली अभिनय करण्याची. तर तो सीन केला सिडनॅम कॉलेजचा. आज पुन्हा तो प्रसंग आठवला मूकनायकच्या सिडनॅम कॉलेजचा संदर्भ आला म्हणून. पण त्याच्यानंतर मला 2022ला मी जेव्हा लंडनला होतो 4 महिने ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या फेलोशिपवरती, आवर्जून मी लंडनला आंबेडकर हाऊसला तिथे गेलो. तिथे सरकारने आता ती जागा सरकारने ताब्यात घेतली आणि तिथे अनेक लोक तिथे जेव्हा जातात, मला एक खूप गोष्टीचा आनंद आहे. भारतातली अनेक मंडळी संविधानाला मानणारी, बहुजन विचारांना मानणारी, ही जेव्हा लंडनला जातात, कुठल्या कामानिमित्ताने जातील, तर ती मंडळी तिथे आवर्जून भेट देतात, कारण ते एक लिव्हिंग मेमोरियल आहे. ते तुम्हाला भारावून टाकणारी ती वास्तू आहे जिथे बाबासाहेब राहत होते. त्या दोन्ही खोल्या तुम्ही ज्यांनी बघितल्या, ते वातावरण अत्यंत भारावून टाकणार आहे. 2022ला मी तिकडे होतो, बरोबर 1922ला बाबासाहेब तिकडे होते, जेव्हा लंडनला ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलं 1922ला. त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी तिथे मला जाण्याचा योग आला आणि कदाचित मी ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होतो की इथे बाबासाहेब झोपत असत, इथे अभ्यास करायचा. त्यामुळे टप्प्याटप्प्यावरती बाबासाहेब मला भेटत गेले. म्हणजे आज मी नेहमी सांगतो ही गोष्ट की आयुष्यात बाबासाहेब आले नसते तर कमलेसुतार राहिला नसतं. हे मला नक्कीच मी नेहमी अभिमानाने सांगतो ही गोष्ट. बाबासाहेब भेटले नसते आयुष्यात, बाबासाहेब पुस्तक रूपाने, त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या कामाने भेटले नसते. खूप भारावून टाकणारं एक आयुष्य आहे बाबासाहेबांचं. एकाच आयुष्यात इतक्या बरं, बाबासाहेब तसे अल्पायुषी ठरले दुर्दैवाने. बाबासाहेबांचं खूप कमी वयात त्यांनी हे जग सोडलं. पण या एका आयुष्यात इतक्या कमी वयात बाबासाहेब एक लेखक होते, सामाजिक कार्यकर्ते होते, विद्वान होते, अर्थतज्ञ होते, पत्रकार होते. इतक्या सगळ्या भूमिका एक व्यक्ती ही कशी काय एका आयुष्यात निभावू शकते, हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. म्हणजे एक माणसाला इतके कांगोरे असावे आणि तेही त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आणि त्या आजही आदर्श आहेत. हे म्हणत असताना मला दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याकडे म्हणजे त्या मेनस्ट्रीम कल्चरमधनं, ज्या मुख्य प्रवाहातल्या साहित्यातनं, मुख्य प्रवाहातल्या तुमच्या चर्चांमधनं बाबासाहेब केवळ 2च गोष्टींमध्ये आपल्या समोर आणले गेले किंवा त्यांना आपल्या समोर ठेवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2च गोष्टी आपल्याला नेहमी त्याच्याबद्दलच जास्ती उहापोह करण्यात आलं. 1, बाबासाहेब म्हणजे इथल्या वंचित समाजाचे उद्धार करते. 2, बाबासाहेब म्हणजे घटनेचे शिल्पकार, ज्यांनी या देशाला घटना दिली. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा बाबासाहेबांचं खूप मोठं कार्य आहे जे आपल्या समोर आणलं जात नाही किंवा आणलं गेलं नाही सिस्टमॅटिकली, असं मी त्याला म्हणेल. हे खूप ठरवून केलं गेलेलं आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे
म्हणजे दोनच महापुरुष मला वाटतं इतिहासात ज्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला मोठ्या प्रमाणात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज ज्या प्रकारे आपल्या समोर आणले गेले ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आणि त्यांनी शाहिस्ते खान, अफजल खान, एकाची बोटं छाटली, एकाचा पुतळा काढला वगैरे वगैरे, इतकं त्यांना सीमित ठेवण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांनी इथला आरमार कसा बांधला, शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये कशा प्रकारे दुष्काळ असताना त्याचं नियोजन केलं, शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत दिली, हे शिवाजी महाराज आपल्यापर्यंत जसे पोहोचवले गेले नाही, तसेच बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थविषयक त्यांचं काम, त्यांची आर्थिक क्रांतीबद्दलचे विचार, त्यांचे पैशाबद्दलचे विचार, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये त्यांची असलेली भूमिका, आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या निमित्ताने पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, पत्रकार बाबासाहेब आंबेडकर, संपादक बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासमोर कधी येऊच दिले गेले नाही, किंवा आले तरी ते फार तर फार आपण असे एखाद्या कार्यक्रमात त्यांचा विचार करतो. हे बाबासाहेब तुमच्यापासून, माझ्यापासून आणि येणाऱ्या पिढ्यांपासून एक लपवण्याचं काम झालेलं आहे, जे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने तो अभ्यास करून प्रत्येकाला इथल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर ते आणायचं काम हे आम्हा सगळ्यांना करावं लागणार आहे. ती हत्तीची आणि 5 आंधळ्या माणसांची गोष्ट आहे. तो हत्ती असतो, त्याच्यासमोर 5 आंधळे माणसं असतात. एक जण त्याच्या शेपटाला हात लावतो, त्याला वाटतं हत्ती कसा असतो, तर हत्ती दोरीसारखा असतो, दोरखंडासारखा असतो. जो पायाला हात लावतो त्याला वाटतं की हा एखाद्या पिलरसारखा आहे. जो कानाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती सुपासारखा आहे. जो सोंडेला हात लावतो त्याला वाटतं तो सापासारखा, अजगरासारखा आहे. तसंच आपल्याला इतक्या ब्लाइंडली न फॉलो करता बाबासाहेबचे वेगवेगळे पैलू आहेत, ते सगळ्यांचा ज्याला ज्या त्यांच्या विभागामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर अर्थशास्त्रामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही सगळ्यांनी अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे होते ह्याच्या आपल्याकडे खुल्या चर्चा व्हायला पाहिजे. ते लोकांपर्यंत बाबासाहेब पोचवले गेले पाहिजे, हे जनसामान्यापर्यंत पोचवले गेले पाहिजे. बघा, लक्षात घ्या, आम्ही वाचतो, आम्ही एका वैचारिक सर्कलमध्ये वावरत असतो, आपल्याला ते बाबासाहेब कळतात, पण आपल्या खाली जो तबका असतो, अजूनही मला वाटतं फक्त उद्धारकर्ते म्हणून बाबासाहेब म्हणजे आपण 6 डिसेंबरला जो मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमतो, ती जगातली एक ऐतिहासिक घटना असते असं मला वाटतं, की ज्यांना खरंच 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते, आज जर कामावर गेलो नाही तर आज घरातली चूल पेटणार नाही, अशी मंडळी सुद्धा तिथे 2 दिवस येते, ती फक्त आपल्या देवाला नमस्कार करण्यासाठी, की बाबा आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी आयुष्य दिलं, आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, तिथे आम्ही वंदन करायला तिथे येतोय. जगाच्या पाठीवर, आम्ही अंडरलाईन करून घ्या शब्द, जगाच्या पाठीवर इतका मोठा कुठलाही नेता किंवा इतर कुठलेही व्यक्तिमत्व नाही जे बाबासाहेब आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत देखील, की समजा त्या घटकातल्या एखाद्या माणसाला बाबासाहेबांची पत्रकारिता समजून घ्यायची असेल, त्यांना बाबासाहेबांचं अर्थविषयक काम समजून घ्यायचं असेल, त्यांना बाबासाहेबांचं बाबासाहेब वकील हे त्या काळी मी असं ऐकलंय, मला म्हणजे तज्ज्ञांनी मला कदाचित करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बाबासाहेब त्या काळी कॉर्पोरेट लॉयर सुद्धा होते. म्हणजे आजच्या तारखेला जे तुम्ही बघतात ना, मोठे मोठे कॉर्पोरेट कंपन्यांचे वकील वगैरे असतात, त्या लेवलचं काम बाबासाहेब ते काम करायचं. बाबासाहेब म्हणजे आपल्या समाजासोबत काम करत असताना त्यांचं ते काम देखील मोठं होतं. त्या सर्कलमध्ये बाबासाहेब आंबेडकर कॉर्पोरेट लॉयर म्हणून त्यांचं फार मोठं नाव होतं. म्हणजे त्यांचं इतर काम तेव्हा सुरूच होतं. म्हणजे परत म्हटलं, मला आश्चर्य नेहमी ह्याच गोष्टीचं वाटतं की इतकं सगळं, हा सगळा तुमचा हे कुटुंब चालवत असताना, सगळं एवढं मोठं त्यांचं कुटुंब कबिला चालवत असताना, हा त्यांचा ज्यांच्या मागे ते उभे राहिले, ज्यांना हक्क देण्यासाठी बाबासाहेब उभे राहिले, ते सगळं करत असताना इतकं मोठं काम सांभाळणं हे सोपं नव्हतं. दुसरा जो मला मुद्दा वाटतो की बाबासाहेबांचं, आपण मगाशी प्रियांबलचा उल्लेख केला, त्याच्यानंतर मला मूकनायककडे यायचं आहे, पण प्रियांबलमधल्या गोष्टी आणि आजच्या, म्हणजे बाबासाहेबांच्या वेळेस जेव्हा त्यांनी मूकनायक काढलं, मूकनायकचे वेगवेगळे वर्ष झाले, तर मूकनायक नंतर बहिष्कृत भारत आलं माझ्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचं नाव बदलण्यात आलं, जनता झालं, मग समता झालं, आणि मग नंतर प्रबुद्ध भारत आलं. हे सगळ्या त्यांच्यातली वेगवेगळी स्थित्यंतर होती. त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये फरक काय, परिस्थिती बदलली आहे का 104 वर्षानंतर? मला वाटत नाही. कारण बाबासाहेब तेव्हा त्यांनी का मुळात पेपर काढला, त्यांनी पेपर इथल्या न्यूज वृत्तपत्र काढताना, एक पत्रकार होताना, इथला मेनस्ट्रीम मीडिया, इथला मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत त्या काळची प्रस्थापित लोकांच्या हातात आहेत. मगाशी कोणीतरी उल्लेख केला केसरीचा आहे, ती घटना खरी आहे, त्याच्याबद्दल खूप चर्चा मुख्य प्रवाहात कधी होत नाही. केसरीमध्ये जाहिरात दिली होती, आधी सांगितलं होतं की ही आमची जाहिरात तुम्ही फुकट छापा, ते म्हटले नाही, आमच्याकडे आम्ही छापू शकत नाही, फुकट जाहिराती छापण्याची आमची पॉलिसी नाही आहे. मग नंतर ऑफर करते आम्ही पैसे देऊन छापतो जाहिरात, तर म्हणाले आता आमच्याकडे जागा नाही आहे ही जाहिरात छापण्यासाठी. केसरीमध्ये
लोकमान्य टिळकांचं केसरी, पण आय थिंक हे तेव्हा हयात असतानाची गोष्ट आहे, मला माहीत नाही की त्यांच्या हयातीतली त्या तेव्हाची गोष्ट आहे. पण आजही परिस्थिती बदलली आहे का? तेव्हा बाबासाहेब जर इथल्या वंचित शोषित घटकाचा आवाज बनण्यासाठी पत्रकारिता करत होते, तर आजही अनेकांना त्याच कारणासाठी पत्रकारिता यावं लागतंय की इथल्या वंचित शोषितांना आवाज नाही आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारितेत जे लोक येत आहेत त्या परिस्थितीमध्ये काय फार फरक पडला आहे असं दुर्दैवाने मला त्याचं उत्तर नाही असंच सापडणार आहे. मगाशी आपण प्रियम्बलचं संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं, त्याच्यामध्ये तो धर्मनिरपेक्ष शब्द आता बहुधा नाही आहे तो आता, त्यामुळे आपण वाचला धर्मनिरपेक्ष आपण शब्द त्यातनं गेलेला आहे. त्याच्यामध्ये समाजवादी शब्द पण आता हां पंथनिरपेक्ष समाजवादी शब्द पण त्यातनं आता माझ्या मते तो नवीन ह्याच्यातला नाही आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तो मागेच इंदिरा गांधींच्या काळात काढला होता, त्याच्यातला वाद कोणी काढला ह्याच्यातनं जाता ही शब्द आता राहिले आहेत. सार्वभौम अजून तरी आहोत, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही अजून तरी आहोत. हे पुढे काय म्हणतील त्याचं आपण बघूया. देशात ज्या प्रकारे देशाची राजकीय व्यवस्था आहे तर अजून तरी लोकशाही आहे, गणराज्य अजून आहोत आपण. सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आहे का ही विचार करायला लावणारी गोष्ट. सामाजिक न्यायाची जेव्हा गोष्ट करतो, इथला आजही तुम्ही पालावर जा, इथल्या पाड्यावरती जा, इथल्या खेड्यापाड्यांमध्ये जा, इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये जा, तिथल्या माणसाला सामाजिक न्याय त्याचा तो कुठेतरी लाभार्थी आहे का? आजच्या तारखेतला खूप आवडीचा शब्द आहे लाभार्थी. तो लाभार्थी खरंच आहे का? तुमच्या योजनांचा तो लाभार्थी असला तरी त्याला ज्या प्रकारे शतकानुशतकं हिणवलं गेलं ते या तुमच्या लाभार्थीपणातून परत येणार आहे का? आज ज्या उन्मादाने लोक जातीबद्दल बोलत आहे, कोणीतरी कुठला तरी एक नटी सांगते आपल्या जातीबद्दल अभिमान सांगताना की मी ती नाही, मी तो नाही, मी अमुक आहे, हे सांगताना त्याचा जो अंडरलाईन त्याच्यातला उन्माद असतो हा नव्याने पुन्हा येतोय का? हा प्रश्न आपल्यासमोर उभा करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने बाबासाहेबांचाच लढा आपल्याला लढावा लागेल, की समतेची लढाई पुन्हा एकदा लढावी लागेल, कारण त्याला कुठेतरी उत्तर देणं गरजेचं आहे. पुन्हा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, पुन्हा हाच प्रश्न आहे का? विचाराचं आहे का? जे सोशल मीडियावर तुमच्यापैकी अनेक लोक व्यक्त होत असतील, तुमचे विचार मांडत असतील किंवा आमच्यासारखे पत्रकार जे विचार मांडत असतील अभिव्यक्तीच्या माध्यमातून, तर ते किती कॉम्प्रोमाइज्ड आहे, ते किती क्लिअर आहे, त्याला किती त्याच्यात मागे न्यायाची भूमिका किती आहे? जेव्हा समाज माध्यमांवरती व्यक्त तुम्ही होतात, विचार मांडतात, तेव्हा एक भरमसाठ मोठी ट्रोलर गँग तुमच्या मागे लागलेली असते, जी तुम्हाला तुमच्या नावावरनं, तुमच्या जातीवरनं, तुमच्या आडनावावरनं, तुमच्या धर्मावरनं, तुमच्या असण्यावरूनच मुळात तुम्हाला तिथे डिवचत असते वारंवार. आणि तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्यातला जो इतक्या वर्षातला जो आपल्याला या घटनेने दिलेला अधिकार आहे, कधी कधी तो आरक्षणाच्या मार्गातून ज्या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून दिला असतो त्याला पुन्हा एकदा डिवचण्याचा अधिकार. गेली अनेक वर्ष ही आरक्षित मंडळी म्हणून जी टीका लपून लपून केली जायची किंवा कुजबुजत केली जायची, ती आज खुलेआमपणे सोशल मीडियावरती केली जाते आहे. हे आपण आपल्यापैकी अनेक जण त्या गोष्टीला तुम्ही त्याचे भुक्तभोगी असाल, तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल की कशा प्रकारे एक असं वातावरण तयार केलं जात आहे. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एक शब्द वापरला जायचा, तुमच्यापैकी जुन्या पिढीतल्या वसंतदादांसारख्यांच्या पिढीमध्ये हा शब्द खूप वापरला जायचा, सरकारी जावई हा शब्द तेव्हा हिनवण्यासाठी वापरला जायचा. आज तो खुलेआमपणे वापरला जातोय तुम्हाला डिवचण्यासाठी. तुमचं काम म्हणजे रिझर्वेशनमधला असेल तर त्या डॉक्टरकडे जायचं नाही वगैरे, अशा प्रकारची एक खोचक टीका, एक अत्यंत हिणकस टीका त्यावेळेस मुद्दाम केली जायची. पण त्याच्यातून की या समुदायातनं, इथल्या वंचित घटकातून येणारे जे टॅलेंटेड लोक आहेत त्यांच्याकडे टॅलेंट नाही आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे, त्यांच्याकडे काय आहे तर फक्त आरक्षणाच्या कुबड्या आहेत म्हणून त्यांना वारंवार हिणवलं जायचं. हे पूर्वी कुजबुजत व्हायचं, ते आता खुलेआमपणे सुरू आहे. याच्या विरुद्ध आपल्याला गप्प बसून चालणार नाही. त्याला उत्तरं दिली जात आहेत समाज माध्यमांवरती. या इथल्या वंचित, पीडित आणि बहुजन घट्ट समाजातली अनेक मुलं ती पण व्यक्त होत असतात, पण त्याला ज्या प्रकारे एक बॅकिंग मिळते, एक सिस्टमिक बॅकिंग त्याला मिळते, व्यवस्थेचा त्याला कुठेतरी जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हा अशा लोकांचा भीड चेपतो आणि त्यांची हिंमत अधिक दुणावते. म्हणून कॅमेरा घेऊन सांगताना तुमची जाती असेल पण आम्ही अमुक जातीत जेव्हा ते सांगण्याचा अभिमान त्यांना येतो, त्यात अभिमान नसतो तर समोरच्याला हिणवण्याची एक वृत्ती असते, ती पुन्हा बळावत चालली आहे. याची कुठेतरी आपल्या सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. बंधुता आहे का तुमच्या प्लेटमध्ये? खाण्यात काय आहे? तुम्ही पेहराव काय करताय? याच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुमच्या
खाण्यावरती बंधनं येत चालली आहे. गेल्या वर्षी नाही म्हणजे आत्ता 23ला म्हणजे गेल्या वर्षीच्या बकरी ईदला मीरा रोडसारख्या ठिकाणी किंवा मुंबईत अनेक ठिकाणी बिल्डिंगमध्ये बकरे आणण्यावरनं खूप मोठे मोठे वाद झाले, तिथे पोलिसांना यावं लागलं. म्हणजे आम्ही सुद्धा याच भारतात वाढलो होतो, गेले 44 वर्ष लहानाचे मोठे झालो, तेव्हा आम्ही बघतोय कधीही असे वाद छोटे मोठे जिथे होत असतील पण त्याला इतक्या मोठं एक स्वरूप कधी आलेलं मी तरी बघितलं, तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं नसेल. त्यांचे म्हणजे बकरी जणू आताच साजरी केली जाऊ लागली आहे आणि त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे तुमच्या खाण्यावरनं, तुमच्या दिसण्यावरनं, तुमच्या असण्यावरनं देखील आता प्रश्न उपस्थित होतील काही दिवसांनी. कदाचित ही परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा आपल्यासाठी आणि देशासाठी आणि या संविधानासाठी ती सगळ्यात भीतीदायक गोष्ट असेल असं मला वाटतं. बरं ही भीती कोणाला तुम्ही दाखवाल, म्हणजे अनेक जणांना वाटतं, माझं मत कदाचित काही लोकांना पटणार नाही, पण म्हटलं जातं नेहमी की संविधानाला धोका आहे, संविधान खतरे में आहे, संविधान बदललं जाईल. मला अजिबात असं वाटत नाही. का मी सांगतो, जोपर्यंत या देशामध्ये मग अशी आकडा सांगितलं किरणने 37% फक्त, पण उरलेला जो माणूस आहे किंवा जी लोक या संविधानामध्ये ज्यांचा विश्वास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ज्यांचा विश्वास आहे, ती लोक जोपर्यंत जागृत आहेत ना तोपर्यंत संविधानाला बदलण्याचे काय हात लावायची कोणाच्या बापात हिंमत नाही. संविधान बदलणं खूप मोठी गोष्ट आहे, पण हो जागं राहायला हवं, सजग राहायला हवं. मागच्या दारातून कुठून ज्या गोष्टी येतात त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी वॉचफुल असलं पाहिजे, जागरूक राहून त्या गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे, आंधळेपणाने बघू नका. मगाशी एक मुद्दा निघाला, म्हणजे मी लगेच तातडीने आमच्या बंधूंना सांगितला तो मुद्दा की पत्रकारांची नावं घेतल्यात, आपण कुठली नावं पत्रकारांची घेतो आहोत ह्याचंही आपण भान राखलं पाहिजे की आपण कोण पत्रकार लढता आहेत ह्याची आपण जाणीव कुठेतरी ठेवली, कोण कुठल्या गोष्टींना ॲफिलिएटेड आहेत. फक्त टी व्हीवरती दिसणारे चेहरे आहेत, मग तो मी का असे ना, फक्त टी व्हीवर दिसतो म्हणून तो लाडका आहे असं समजू नका. काही मंडळी कुठल्या व्यवस्थेला बांधील आहेत ह्याचाही विचार आपण किंवा थोडासा आपण त्याची माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. आम्ही मंचावरती असताना किरणाने आम्ही तर बरं झालं असतं. बाबासाहेबांच्या पत्रकारितेकडे परत येतो. बाबासाहेबांची पत्रकारिता ही सर्वसमावेशक होती. बाबासाहेबांनी तेव्हा मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू होतात असं मगाशी म्हटलं. तर का, तर बाबासाहेबांनी एक गोष्ट तेव्हा सांगितली होती जी मगाशी मी म्हणालो की पत्रकारितेची लढाई, पत्रकाराची लढाई ही त्या व्यवस्थेविरुद्ध असायला हवी. म्हणजे आज आपण कितीही सध्याच्या व्यवस्थेला शिवाय घालत असतो तर उद्या ही व्यवस्था जेव्हा बदलेल, उद्या जेव्हा हे सरकार जर बदललं समजा किंवा मागचं जे सरकार होतं तेव्हाही तुम्ही त्याला प्रश्न विचारत असाल तर तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आज देखील आहे. बाबासाहेबांची काही वाक्य मी लिहून आणलेली आहेत, त्याच्यात माझ्याकडे पॉइंटर्समध्ये त्यांनी तिथे म्हटलंय की बाबासाहेब बिलीव्ड that even if governments change, nothing would change for the scheduled caste if those running the government are devoid of principles. तत्व नसतील तर सरकार कुठलीही येवत, सरकार बदलू देत, इथले राज्यकर्ते बदलू देत, पण जोपर्यंत त्यांच्याकडे लढण्याची तत्व नाही तोपर्यंत इथल्या वंचित घटकाला न्याय मिळणार नाही. हे त्यांनी जेव्हा पत्रकारिता सुरू केली त्यातनं त्यांनी ही मांडलेली भूमिका आहे. पत्रकारांचं काम हे समाजाला दिशा देण्याचं असावं. कारण बाबासाहेबांचंच पुढे बहिष्कृत भारतमधल्या एका लेखामध्ये ते म्हणतात की हे आज तुम्ही जे नुकसान कराल, आज काही लोक मगाशी किरणने मुद्दा मांडला की पत्रकारितेचं नुकसान करतायत, ते तिथे उभे राहून त्यांनी शब्द वापरला तुम्ही वापरणार नाहीत, पण एक मध्यस्थाचं काम ते तिथे करतायत, या व्यवस्थेला कुठेतरी त्यांची भलामण करतायत, सरकारची भलामण करतायत, सरकारचं कौतुक करणं हेच केवळ आपलं काम आहे असं मांडणारे काही महाभाग पत्रकार मंडळी आहेत. ते कदाचित या गोष्टीला विसरतायत जे बाबासाहेब म्हणाले होते की हे एका होडीसारखं आहे. समाज व्यवस्था किंवा आत्ताची पत्रकारितेची व्यवस्था एका होडीसारखी आहे. तुम्ही आज जेव्हा त्याला भोग पाडत चाललाय तर उद्या तुम्ही देखील त्याच्यामध्ये बुडणार आहात, हे लक्षात ठेवा. तर आज जी मंडळी पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारितेचं नुकसान करतायत ते देखील याच होडीमध्ये आहेत, ते देखील याच नावेत आहेत. या नावेला तुम्ही भोग पाडतायत, पण जेव्हा ते पाणी आत शिरेल तेव्हा तुम्ही सुद्धा त्याच्यात बुडणार आहात. तुमचंही नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्याच्यामध्ये आगामी पिढीचं तुम्ही सगळ्यात मोठं नुकसान करत आहात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. येणारी पिढी तुम्हाला जाब विचारेल. हे मध्यंतरी मला हा जे माझ्या भोवती प्रसंग गेल्या 6 महिन्यात खूप गोष्टी खरं तर बघायला मिळाल्या. चॅनलवरती 2दा म्हणजे वर्षभरात मी परवा आमचा 26 जानेवारीला आमचा वर्धापन दिन झाला लोकशाही वाहिनीचा, तेव्हा मी गमतीने आमच्या सहकाऱ्यांशी बोलताना मला की वर्षभरात काय मिळालं, 2दा बंदी, 2 FIR,
आणि बाकी सगळं जे आहे त्रास तो सुरूच आहे. बाकी त्याच्याबद्दल व्यक्तिगत काय बोलायला नको. पण माझ्या घरात बघा, शेवटी तुम्ही माणूस असता, तुम्हाला देखील कुटुंब असतं. तुमचं कुटुंब जेव्हा तुमच्या लढ्यापासून तुमच्या मागे त्यांची फरफट होत असते. आपण लढा लढतो, आपण विचारांसाठी लढतो, पण शेवटी तुमचं कुटुंब तुम्हाला प्रश्न विचारतं. माझा मुलगा लहान आहे, 5वीत, तर त्याने मला प्रश्न विचारला की बाबा वाय आर यू डुईंग दिस. मी मागे पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं. त्याने मला विचारलं की डू यू रिअली फील यू नीड टू डू दिस. तुला वाटतं खरंच हे करणं खूप गरजेचं आहे का. मी त्याला तेव्हा सांगितली गोष्ट, ती माझ्या खूप मनातून आली होती गोष्ट, आणि ती मला नेहमी पटते की ठीक आहे, आज नाही, मे बी उद्या. म्हणजे मी थोडासा पॉझिटिव्ह आहे, पण कदाचित जेव्हा ही दमनकारी व्यवस्था जी असते, जी पत्रकारितेला आवाज बनू देत नाही, ही जेव्हा बदलेल, किंवा उद्या आजही समाजामध्ये ज्या सगळ्या आपल्या यासमोर घटना सुरू आहेत, या कधीतरी बदलणार आहेत. मे बी आज नाही, उद्या नाही, कदाचित 50 वर्षांतर त्या बदलतील. पण 50 वर्षांनंतर कधीतरी याच्या सगळ्यांची नोंद घेतली जाईल, इतिहास लिहिला जाईल की देशात कधीतरी असं घडत होतं. तेव्हा कदाचित पुढची पिढी तुम्हाला विचारेल की तेव्हा तुमचा आजा, तुमचा बाप, तुमचा पणजा काय करत होता. तर तेव्हा आपली पुढची पिढी अभिमानाने सांगू शकेल की बाबा तेव्हा आमचा बाप लढत होता. हे लढणं गरजेचं आहे. हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच आहे. आपण ज्या ज्या क्षेत्रात आहात, जिथे जिथे आहात, तिथे तुम्ही व्हॉइस बनलं पाहिजे, त्याचा आवाज तुम्ही झालं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आजच्या तारखेला पॅरलल मीडिया, आम्ही कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी बोलत होतो की बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले इथला समांतर मीडिया सुरू केला. म्हणजे त्या काळी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये इथल्या वंचित घटकाला, शोषित घटकाला कधीही त्याचा आवाज मिळत नव्हता. तो मूक नायकच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मिळवून दिला. पण सगळ्यात महत्त्वाची अडचण जी आजही इथला पॅरलल मीडिया फेस करतोय, म्हणजे खरं तर आजच्या पॅरलल मीडियाचे जनक हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर होते 100 वर्षांपूर्वी. की समांतर मीडिया चालवायचं मॉडेलच बाबासाहेबांनी तेव्हा दिलं होतं. आजच्या तारखेला जे लोक पॅरलल मीडिया बघतायत, अनेक वेबसाईट्स, अनेक यूट्यूब चॅनल चालत आहेत, जे लोकांनी केलेल्या मदतीवरती त्यांचं काम सुरू असतं. लोक त्यांना स्वतःहून वर्गणी देतात. हे काम बाबासाहेबांनी तेव्हा सुरू केलं होतं. क्राऊड फंडिंग ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेत, क्राऊड फंडिंग बाबासाहेबांनी तेव्हा सुरू केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते वाक्य बाबासाहेब की माझा बहिष्कृत इथला समाज, अस्पृश्य समाज गरीब आहे, पण तो इतका पण गरीब नाही की तो आमच्या या चळवळीसाठी, आमच्या या वृत्तपत्रासाठी एक आणा देखील देऊ शकणार नाही. तो नक्कीच देऊ शकतो. आणि बाबासाहेबांनी त्याच्यातून ते सगळं उभं केलं. आणि त्याच्यावर हा बाबासाहेबांच्या एका खूप दैदिप्यमान अशा पत्रकारितेचा हा सगळा मोठा डोलारा तेव्हा उभा राहिला. त्याच्यानंतर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की इथे सगळ्या आपल्या या वृत्तपत्रामध्ये किंवा ती भूमिका ती मांडतात. म्हणजे बाबासाहेब स्वतःच बरीच कामं बाबासाहेब स्वतः करत असत. म्हणजे त्याच्यात लिहिणं असेल, त्याची माहिती जमा करणं असेल, रिसर्च असेल, त्यांच्यासोबत अर्थात सहकारी होते. पण हे सगळं काम पत्रकार म्हणून, एक ऑलराऊंडर म्हणून, मल्टीटास्कर आमच्या आजच्या भाषेत म्हणतो आपण, मल्टीटास्किंगचं काम बाबासाहेब तेव्हा करत असत. पण वंचितांना जो आवाज त्यांनी दिला, तो वंचितांचा आवाज मांडण्यामध्ये आजही मुख्य प्रवाहाच्या माध्यमांमध्ये वंचित समाजाची, इथल्या बहुजन समाजाची, इथले SC, ST, OBC किती पत्रकार आहेत. संपादकीय पदावरती किंवा संपादकीय जबाबदारी असणारे किंवा अधिकार पदावरती इथले किती पत्रकार आहेत. याचं उत्तर तुम्ही जर शोधायला गेलात तर तुम्हाला अत्यंत तोकडा आकडा तुमच्या हातावरती पडेल. हे खूप नॅशनल लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती आम्ही जेव्हा परदेशी काही मित्रांसोबत बोलत असतो, जेव्हा मोठी मोठी चर्चासत्र होतात, ते खूप शब्द असा जड आणि छान शब्द वापरला होता. डायव्हर्सिटी इन मीडिया हा शब्द वापरला जातो. डायव्हर्सिटी किती आहे मीडियामध्ये. जी माध्यमं तुमचा आवाज आहे, समाजात काय घडतंय ती तुम्हाला दाखवणार आहेत, मुळात त्याच्यात समता आहे का. तिथे किती लोकांना अधिकार पदांवरती बसवलं जात आहे. हे मी त्या मागच्या कार्यक्रमात म्हटलं होतं, त्या कॉन्क्लेव्हमध्ये, पुण्याच्या इंडी जर्नलच्या कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात, की तुम्हाला डेझिग्नेशन मिळेल, तुम्हाला पद मिळेल, पण अधिकार तुम्हाला मिळणार आहे का. कारण पत्रकारिता ही अधिकाराशिवाय येतच नाही ना. मला काय भूमिका मांडायची आहे, मला कोणाचा आवाज व्हायचा आहे, हे जेव्हा मी ठरवू शकेल तेव्हा माझ्याकडे खरा आवाज आहे. असा आवाज असणारे किती. म्हणजे तुम्हाला आकडेवारी सांगतो, मागे 2 वर्षांपूर्वीचा हा रिसर्च आहे. ऑक्सफाम आणि न्यूज लॉन्ड्री नावाच्या एका वृत्तसंस्थेने केलेला हा रिसर्च आहे. त्याच्यामध्ये कशी टक्केवारी बघा, तुम्हाला कळेल की मग माध्यमांमध्ये तुम्ही जेव्हा म्हणतात ना की अरे आमच्या तर बातम्याच येत नाहीत, किंवा आमचा आवाज, आमच्या समस्या किंवा आमचं कल्चर, मी म्हणत नाही फक्त या मताचा आहे, थोडासा माझं मत यावत वेगळं, की तुम्ही फक्त इथल्या शोषित वंचितांच्या बातम्या देताना फक्त त्यांचं दुःख, त्यांच्या मागे असलेलं त्यांचं रडगाणच का दाखवावं. त्यांचं कल्चर, त्यांची खाद्यसंस्कृती, गाणं, हे सगळं दाखवलं गेलं पाहिजे. मला
आय थिंक 17 साली मुंबई प्रेस क्लबचा खूप चांगला रेडिंग नावाचा पुरस्कार आहे. तो मला मी दलित चळवळीमध्ये गाण्यांचं योगदान ह्याच्यावरती केलेल्या स्टोरीसाठी मिळालेला होता. म्हणजे अगदी वामनदादा कर्डकांपासून आत्ताच्या गिन्नी माहीपर्यंतची गाणी ही कशी इथल्या चळवळीचा हिस्सा राहिली. अत्यंत इंटरेस्टिंग तो सगळा कोलाज होता या सगळ्या गाण्यांचा, की याच्यामध्ये कसे वामनदादा कर्डक असतील, नंतर अगदी शिंदे बंधूंचे कार्यक्रमात त्यांचे गाणे असतील, मग शायरी जलसे असतील, मधल्या काळामध्ये एक ट्रेंड आला असेल तुम्हाला अजूनही माहिती आहे, सिनेमाच्या चालींवरती मग गाणी बनत असायची, किंवा त्यात अगदी सोनू निगमपासून मुख्य प्रवाहातले अनेक गायक त्याच्यामध्ये ती गाणी म्हणायची. ती कॅसेट्स खूप पॉप्युलर असतात, अजूनही तुम्हाला कधी ते ऐकायला मिळतात. या सगळ्या गाण्यांचा एक महत्त्वाचा रोल चळवळीत किती राहिला आहे. जगभरामध्ये चळवळीचा जिथे जिथे चळवळी झाल्या तिथे तिथे त्यांना संगीताची साथ लाभली, आणि विशेष करून आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठं योगदान हे शायरी जलसांचं आणि गाण्यांचं राहिले, संगीताचं राहिलं. म्हणून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आजच्या कार्यक्रमाच्या आधी ज्यांनी जलसा केला त्यांचे सगळ्यात पहिले आभार मानले. तर कमिंग बॅक टू द पॉईंट, की किती लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदावरती किती मांडलं. तर रिसेंट ऑक्सफॅम अँड न्यूज लॉन्ड्री स्टडी रिव्हील्ड दॅट द पर्सेंटेज ऑफ पीपल फ्रॉम द अपर कास्ट होल्डिंग लीडरशिप पोझिशन इज 100% इन हिंदी न्यूज टेलिव्हिजन. हिंदी चॅनल्समध्ये उच्च पदस्थ बसणारे सगळे 100% हे उच्चवर्णीय आहेत. हिंदी चॅनल्समध्ये 100%. इंग्लिशमध्ये जराशी बरी अवस्था आहे. आम्हाला काहीतरी संधी मिळाली. 89.3 इंग्लिशमध्ये आहे अपर काल. तिथे किमान 11 पण नाही 10.3% ही इथल्या इतर घटकातली म्हणजे वंचित बहुजन समाजातली इथली आहेत 11% मंडळी. पण 89.3 89.3% पुन्हा उच्चवर्णीय सवर्ण तिथे आहेत इंग्लिश टी व्हीमध्ये. इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये 91.7% केवळ सवर्ण आहेत. केवळ म्हणण्याच्या या फक्त इथे हिंदी वृत्तपत्रांमध्ये सवर्णांची संख्या 87.5 आहे, उच्च पदस्थ संपादक आणि पत्रकारांची. आणि डिजिटल मीडियामध्ये 84.2% हे केवळ उच्चवर्ण आणि सवर्ण आहे. आणि जी मासिकं येतात इंग्रजी मासिकं त्याच्यामध्ये ही संख्या आहे 72.7%. बाबासाहेबांनी 1920 साली मूकनायक केला होता याच कामासाठी, की इथे समान संधी मिळावी. आणि ही 2020ची आकडेवारी आहे. 100 वर्षांनंतर 8, 9 आणि 10% इथल्या SC, ST, OBC इथल्या बहुजनांचं हे प्रतिनिधित्व आहे माध्यमांमध्ये. कसा तुमचा आवाज येणार आहे त्याच्यातून? तुमच्या बातम्या कुठे येणार आहेत त्याच्यामध्ये? याचाही कुठेतरी आपण सगळ्यांनी डोळसपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. रिप्रेझेंटेशन तुमचं नाही. मग अशी एक शब्द वापरला किरणने, तो खूप महत्त्वाचा शब्द आहे, पण किरणने तो वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला, मला तो वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरायचा. वेपनायझेशन ऑफ मीडिया. मीडियाचा एक शस्त्र म्हणून वापर केला जातो आहे. कधी कधी तो अत्यंत बिंडोकपणे केला जातो. मागे बोललो होतो एका मी आजकाल लोक रडतात जाऊन कुठे कुठे, त्यांना अनेक गोष्टींचं रडायला येतं. पण आपल्याला मी जसं आम्ही म्हटलं होतं की आपल्याला रडायचं नाही, आपल्याला लढायचं, आम्ही रडत नाही, आम्ही लढतो. पण वेपनायझेशन मीडियाचं शस्त्र आहे तर ते हो आहे, पण ते आपल्यासाठी पण तर आहे ना. त्यांच्यासाठीच केवळ कसं असेल ते शस्त्र. आज डिजिटल मीडियाने एक मोठी क्रांती केली आहे, तुमच्या हातात आहे. पण तिथेही आपलं रिप्रेझेंटेशन किती आहे हे आपण बघितलं आहे. त्याच्यात किमान 16% तरी आज बहुजन समाजाची तिथे लोक काम करतात. तिथे बहुजन समाज आपला तिथे काम करतोय 16%. 84% अजूनही तिकडेच आहे. पण तरीसुद्धा यूट्यूब तुमच्या हातात आहे. ही भाषा बदलते. ही भाषा आपणही आत्मसात केली पाहिजे. भाषा म्हणजे पुन्हा ती शुद्ध अशुद्ध पुणेरी अशी नाही. त्या माध्यमाची आपली एक भाषा असते, व्यक्त होण्याची एक भाषा आहे, ती शैली आहे. म्हणजे मला तर असंही वाटतं आजच्या तारखेत, कारण डिजिटल मीडियामध्ये सुद्धा मी मधल्या काळात खूप जास्त काम केलं आहे. डिजिटल मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये मीम्स ही सुद्धा आज एक प्रकारे व्यक्त होण्याची भाषा आहे. ती सुद्धा आपल्या मुलांना कळली पाहिजे या पुढच्या जनरेशनला. कारण तुम्हाला जर पुढच्या जनरेशनसोबत रेलिव्हंट राहायचं आहे, पुढच्या जनरेशनला तुमची भाषा, तुमच्या चळवळीचा इतिहास त्यांना सांगायचा, तो त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना अपील होईल असाच सांगितला गेला पाहिजे. पुण्याच्या साईडला मी खूप ते रील्स बघतो. म्हणजे मधल्या काळात एक अत्यंत वाईट रीलबद्दल मी बोललो होतो कार्यक्रमामध्ये, ते की आमची काय
आम्ही फक्त आरक्षण नोकरीसाठी मागतोय ना तर तुमची आमच्यासोबत बसायची लायकी नाही वगैरे अशा टाईपचं रील्स केले जायचं. त्यानंतर परत म्हटलं हिणकस असे रील केले जायचे. पण आपल्याला ते माध्यम लोकांपर्यंत कशा प्रकारे वापरता येईल, मग रील्स असतील, मीम्स असतील, इथल्या तरुण जर माझे मित्र मला असतील तर त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावं की या गोष्टींचा आपण पॉझिटिव्हली बघा. तुम्हाला त्यांच्या भाषेत त्यांच्या स्तराला उतरून उत्तर देण्याची आपल्याला गरज नाही आहे. आज तुम्ही जर म्हणताय आम्हाला आरक्षणाचे रिझल्ट्स तुम्ही आहात, तुम्ही आरक्षणाच्या बळावर तिथे पोहोचले असाल, तर तुम्ही एक गोष्ट आज तपासा की ज्या क्षणापासून या देशामध्ये ग्लोबलायझेशन आलंय, जेव्हापासून इथे जागतिकीकरण झालंय, सर्वाधिक प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वात उच्च पदस्थ असणारे, मग ते क्षेत्र कुठलंही असो, IT असू दे, नाहीतर सर्व्हिस सेक्टर असू दे किंवा मीडिया इंडस्ट्री असू दे, इथे सगळ्यात जास्त काम करणारे आणि सगळ्यात प्रभावी मीडिया म्हणजे आमचं सोडून द्या पत्रकारिता, तुम्ही कलाकार क्षेत्रातलं म्हणतोय त्यासुद्धा क्षेत्रामध्ये सर्वाधिक नाव कमवणारे, सर्वाधिक यशस्वी कलाकार हे बहुजन समाजातलेच आहेत आणि ते कुठल्याही आरक्षणाशिवाय तिथे आले आहेत. त्यामुळे आम्हाला टॅलेंट नाही असं म्हणून हिणवणारे जी लोक आहेत, हा त्यांचा कुठेतरी एक इनसिक्युरिटी आहे की आता बाबा हे पुढे गेले तर काय. आम्हालाच प्रश्न कारण राज्य करताना सगळ्यात जास्त भीती माहिती आहे कसली वाटते, प्रश्न विचारण्याची भीती वाटते. मग तो प्रश्न पत्रकार विचारू देत नाही तर सामान्य माणूस विचारू दे, ज्या क्षणी त्यांना उलटून प्रश्न विचारला जातो त्या क्षणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरते. त्यामुळे ती प्रश्न विचारण्याची तुमची भाषा, तुमची शैली, तुमचं माध्यम हे तुम्ही निवडा आणि त्याच्या माध्यमातून व्यक्त आपण झालं तर आपल्याला येणारा काळ थांबवू शकणार नाही, कुठली भीती आपल्या मागे राहणार नाही. कदाचित हेच आपल्याला हीच बाबासाहेबांची शिकवण आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे काय फक्त चळवळीचंच ब्रीदवाक्य नाही आहे. बाबासाहेब खरं तर आपल्या जीवनाचा अनेक भाग व्यापून टाकतात. आपण काय शिकावं, आपण काय बोलावं, आपण कसं राहावं हे देखील बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब जर आपण खूप आत जाऊन वाचायचा प्रयत्न केला तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्ट बाबासाहेब सांगतात. त्यामुळे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे खूप मोठी फिलॉसॉफी आहे, हे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. शिका म्हणजे फक्त 4 बुकं शिका आणि डिग्र्या घ्या नाही. संघटित व्हा म्हणजे फक्त संघटना स्थापा, राजकीय पक्ष काढा, निवडणुका काढा असं नाही. आणि संघर्ष करा हे तर काय आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. हजारो वर्ष आपण संघर्ष करतो आहोत आणि पुढचेही काही वर्ष आपल्या पिढ्यांमध्ये संघर्षाचा वारसा आहे. तो पुढचे अनेक वर्ष आपण संघर्ष करायला कधी लाजणार नाही, घाबरणार नाही आणि अपयशी तर अजिबात होणार नाही. त्यामुळे संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे, तो आपल्याला करायचा. पण या 3 शब्दांमध्ये जी ताकद आहे ना ती आपण आपल्या अंगी भिनवावी. तीच आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेब आपण जगलो, बाबासाहेब शिकलो आणि बाबासाहेब समजलो हे आजच्या निमित्ताने मला इथे सांगायचं आहे. आज खरं तर वेळ खूप झाला आहे, थोडा उशीर झाला कार्यक्रम सुरू व्हायला, मला परत मुंबईला जायचं आहे. थोडक्यात आवर्त घेतो, विषय खूप आहेत पण आपण असं भेटत राहिलं पाहिजे. मगाशी फक्त एक शेवटचा मुद्दा किरणने सांगितलं की पत्रकार कसा असायला हवा, त्याच्या एका हातात दिवा असायला हवा, एका हातात आरसा असायला हवा. दुर्दैवाने आज तो आरशात स्वतःकडेच बघून, स्वतःच कौतुक करून, स्वतःच आरशात बघून किती ग बाई मी सुंदर असं म्हणतायत ते पत्रकार, आणि दिवा त्यांच्या हातात दिला आहे. दुर्दैवाने तो दिवा हा फक्त आग लावण्यासाठी दिला आहे की काय असेही काही पत्रकार दुर्दैवाने आहेत. पण आपल्याला बाबासाहेबांची पत्रकारितेचा वारसा, बाबासाहेब एक पत्रकार म्हणून हे शिकवले गेले पाहिजे. अनेक जर्नलिझम कॉलेजेसमध्ये खरं तर हा विषय असायला मला माहीत नाही कुठल्या कॉलेजेसमध्ये शिकवला जातो, पण बाबासाहेबांची पत्रकारिता ही त्या काळातली हटके आणि पॅरलल मीडिया होती. ह्याचा कुठेतरी समावेश हा मेनस्ट्रीम तिथे मीडियाच्या शिक्षणात झाला तर कदाचित नवीन येणाऱ्या पत्रकारांना एक वेगळी दृष्टी मिळू शकेल आणि त्याच्यातून ते चांगली पत्रकारिता करतील. कारण ज्यांना बाबासाहेब कळला त्यांना पत्रकारिता आपोआप कळेल आणि ते चांगली पत्रकारिता करतील असं मला वाटतं. जाता जाता तुषारजी तुमचं खूप खूप अभिनंदन. एक मोठं नाव आणि एक मोठी जबाबदारी तुम्ही घेऊन चाललात. मूकनायक हे काय फक्त एका वृत्तपत्राचं नाव नाही, मूकनायक हा इतिहास आहे. त्या इतिहासाचं खरं तर मी ओझं म्हणणार नाही पण ती जबाबदारी तुमच्यावरती आहे. मूकनायक ज्या प्रकारे बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या चळवळीत आणि त्या मोठ्या लढ्यात मूकनायकची भूमिका होती, कदाचित आज पुन्हा वेळ आली आहे इथल्या आवाज नसलेल्यांचा आवाज होण्याची. ते काम तुषारजी तुमच्या मूकनायककडनं व्हावं ही आमच्यासारख्या अनेकांची अपेक्षा आहे. आज मी त्याचा अंकही बघितला. पुढे तुम्ही ते आता माझ्या मते मासिक काढताय. मासिक हे लवकरच तुम्ही हे फोर्टनाईटली आणि साप्ताहिक काढावं अशी आमची इच्छा आहे आणि ते सध्याचं स्वरूप त्याचं अजून वाढून एक किमान तुम्ही 30-40 पानांचं, 50 पानांचा एक साप्ताहिक त्याचं काढावं. आमच्यासारख्यांची मदत लागेल. आम्हालाही सांगा, आम्हालाही मूकनायक या नावाखाली फक्त लिहायला आवडेल कारण हा आमच्यासाठी सन्मान असेल. मूकनायकसाठी आपण लिहितोय म्हणजे आमच्यासारख्यांनाही सांगा, हे लिहिणं आमच्यासाठी खूप अभिमानाचं असेल. अशी अनेक मंडळी आहेत
भारतभर, देशभर, महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात सापडतील तुम्हाला. तुम्ही हिंदीत करताय, वेगवेगळ्या भाषांमध्ये येऊ द्यात. एकाच मासिकामध्ये काय बंधन नसलं पाहिजे भाषेचं. हिंदी, मराठी, इंग्रजी अनेक भाषांमध्ये येऊ द्यात. सगळीकडे याचा प्रसार होऊ देत. मूकनायकला खरं तर कमी आयुष्य मिळालं, बाबासाहेबांना लवकर बंद करावं लागलं, पुन्हा सुरू करावं लागलं. एक सलग असं कधी चालू शकलं नाही. पण हे मूकनायक जर आपण तुम्ही पुन्हा सुरू करत असाल, देशभरातली जनता, इथल्या शोषितांचे आवाज असणारे सगळे तुमच्यासोबत उभे राहतील आणि एक नवीन उंचीवर मूकनायक आपण नेऊ शकू. आणि तीच बाबासाहेबांना आपल्याकडनं खऱ्या अर्थाने आदरांजली असेल असं मला वाटतं. आज या कार्यक्रमात आपण बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.